A1 रोड हा सुपर हायवे बनवलेला आहे श्री असोसिएटच्या माध्यमातून आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पैसे होते त्या पैशाचा हा असा अपव्यय केलाय त्याच्यात कार्पेट कोणतं मुरुम कोणता सोडणं जरा असं नाही सोडणं हवेत त्या हवेत सोड थोडंसं ते माती घेते हे असं आहे ना एकदम स्टार हायवे बनवलेला आहे आता हे स्टार हायवे बनवल्यामुळे ना आमच्या सगळ्या ग्रामस्थांची अशी पोटतिडकीनी कळकळीची विनंती आहे म्हणजे अशी इच्छा आहे की साहेबांचा जाहीर सत्कार करावा सोडा जरा माती स्टार हायवे 6 करोड रुपयाचा रोड 6 किलोमीटर नाही 6 करोड 6 किलोमीटरला दिलेले 6 मीटर तर गेलंच ते काय राहिलंच नाही मी आता हे तुम्ही बघताय नुसती त्यात काय ऑइल टाकलं होतं का साहेब डांबर तर नसून टाकलं मला ऑइल म्हणून आता साहेबांचा सत्कार आहे ना पहिला या साहेब इकडे मामा इकडे मोठा दिला बाई काम मोठं केलंय म्हणले या साहेब तुम्ही इकडे आपले ठाकूर साहेबचे विद्यमान सरपंच नारायण बोबडके हा त्यांचा सत्कार करते साहेब असंच तालुक्यात आहे ना असेच भरभराटीचे रोड करा आमची प्रगती होऊ द्या नाही तर मग आम्हाला खड्ड्यात घाला नाही तर खड्ड्यात मरून घाला आम्हाला काहीतरी तुमची प्रगती होते आणि तुमची जास्त भरभराट होऊ द्या आमचं वाटलं होऊ द्या पण तुमची प्रगती होऊ द्या अजून कोण आहे तुमचे जबाबदार साहेब जबाबदार कोण आहे याला ते घ्या या तुम्ही पुढे काम होईल चांगलं गणेश घ्या गणेश नाही ते मेन काम करून घ्या ना ते ऐका जरा आपले शिक्षिकांत सर आहेत PMGH चे त्यांचाही जाहीर सत्कार साहेब हा एकदम स्टार हायवे बनवला आपण आपल्या मार्गदर्शनाखाली स्टार हायवे बघा काय होतं हा आमचा दुर्गम भाग आहे खेडे असा खेडेपाड्यातला भाग आहे इकडे 75 वर्षानंतर अशी अवस्था आहे आम्हाला अपेक्षित होतं प्रधानमंत्रीचा रस्ता झाला आम्हाला असं घाट चढून वर जायला लागायचं नाही आम्हाला खाल्लं जाता येईल पण तुम्ही आमचं ते घाटाचं आमचं काही नातं तोडा ना आता परत आम्हाला तुम्ही आता पायपीटच करायला लागणार बैल काय आता बघा ना तुम्ही कसला स्टार हायवे बनवलाय परत करून घ्या आता हे कॉन्ट्रॅक्टर कुठे गेले कुठं पापू भेटसन साहेब तुम्ही इतकी खालची खराब क्वालिटी नाही ऐकणार आता सगळं झालं तुमची ओळख सांगा तुमची पोस्ट सांगा खरंच सांगा आम्हाला तरी कळू द्या तुम्ही सगळ्यांना कळूया ॲज अ PM संतोष लोकांना नाही कळणार आम्हाला प्रधानमंत्री मधले हे जे रस्ते आहेत ना त्याचा प्रोजेक्टला मी हे बघत असतो तुम्ही काय बघता शासनाकडे नाही श्री असोसिएट्स करणं मग श्री आता माझा तुम्हाला जाहीर प्रश्न आहे साहेब तुम्ही आता एवढे मजबूत पैसे खाल्ले तुम्ही मिळून 2 वर्ष वापरले बरोबर कमीत कमी त्याच्या व्याजात तरी नीट करा सोमवारी देतो तुम्हाला चालू आणि काय करणार त्यांची काय पोस्ट आहे असिस्टंट इंजिनियर या पुढे तुम्ही पण ठेकेदाराचे त्यांचं पण एक ठेकेदाराचे ना आणू कोणाला आणि मग याच्यावर साहेब तुमच्या खालोखाल डेप्युटी म्हणून काम करतो माझ्यावर साहेब ते डेप्युटी इंजिनियर ते नवीन आले त्यांना नवीन बरं साहेब एक गोष्ट साहेब त्यावेळेस दापचे साहेब होते ऐका ना ज्या वेळेस हा रोड मला कळला होतोय त्यावेळेस आपण तिथं पंचायत समितीला भेटलो मी तुम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला जी काय मदत लागेल संतोष भिकुले त्यावेळेस होते आता ते नाहीये ते पण काय म्हणले होते तुम्हाला वैयक्तिक आमचा मरून लागला तर आम्ही आमचा देतो बोलले होते का नव्हते मग आम्ही कुठं कमी पडलो ग्रामस्थ म्हणून अहो मी दिल्या ना 10-20 गाड्या दिल्या ना बघा ना लवकरा 10-20 गाड्या दिल्या मागितले पैसे हो मागितले पैसे त्या लवकरा तिथं भराबिरा आपण हे केलं तिथं प्रॉपर रोलिंग झालेलं नाही संजू भाऊ काय होते थोडासा आपलं डिस्टर्ब होतं मला एक कळतं ठेकेदार 2 पैसे कमवण्यासाठी मी म्हणतो काय पण करेल त्या पैशाचं नियोजन करताना एका डेप्युटी इंजिनियर जे असतील ह्या लोकांनी काय केलं नेमकं ही चूक त्याची का चूक त्यांची चोरी करणाऱ्यापेक्षा त्याची वाचवेनगिरी करणारा जास्त जबाबदार असतो त्या अधिकारी लोकांनी त्यांचं जे कर्तव्य होतं हे पाहणी करायचं की बाबा काय टाकलंय काय टाकतायत हा किती हेवी रस्ता होणार आहे का नाही होणार आहे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता हे म्हणते आम्ही नवीन आलेत ते अधिकारी गेले कुठं ज्यावेळेस रस्त्याचं काम चालू होतं साहेब मी तुम्हाला काय फोन केला त्यांची मेन जबाबदारी होती तुम्ही कळवलं का आम्हाला कॉन्ट्रॅक्टरला बोलू शकत नाही असं नका म्हणू आता ऐका ते त्यांच्यावर नका ब्लेम करू मी स्वतः तुम्हाला माझा फोन होता माझ्या रेकॉर्डिंग आहे आपली चर्चा आली साहेब आपण ठरत होतो हे होते आपण जर थांबलो ते करून घ्यायचं
त्यांनी रिक्वेस्ट आपण त्यांना केली, त्यांनी लगेच सहकार्य नितीन केलं वगैरे आता ते काम कधी चालू करा तो विषय घ्या. काम चालू ते पॅचवर मशीननी खरडून अडचण आता फक्त एक आहे की पॅच केल्यानंतर पुढचा पॅच